नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मुंबई हायकोर्ट भरती जी आहे 2026 ची झालेली आता एक्झाम आहे. शिपाई या पदासाठी पुढे 2 टप्पे आहेत, 2 फेजेस आहेत. त्याबद्दल आज जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच जणांचे प्रश्न होते, बऱ्याच जणांचे काही मेसेजेस आलेले आहेत, कॉल पण आलेले आहेत, की या रिलेटेड की पुढे शारीरिक क्षमता चाचणी नेमकी कशी असणार आहे? नेमकी इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची आहे किंवा काय? मित्रांनो ही बेसिकली लक्षात घ्या, ही शिपाई या पदासाठीची नोकरी आहे. आणि त्यामुळं इंटरव्ह्यू किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये कोणती काळजी घेणं गरजेची आहे. सोबत ह्यासाठी तयारी शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे याच्यामध्ये आम्हाला पळावं लागणार का? रनिंग असेल का? बिलकुल नाही. तर ही शारीरिक क्षमता चाचणी नेमकी कशा पद्धतीची असते? नेमकं स्वच्छताबद्दलची जी काही चाचणी आहे ती नेमकी कशा प्रकारची असते? या गोष्टी आपण थोड्याफार संभ्रम होते त्याबद्दल आता जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा यामध्ये नेमकं काय असणार आहे? बेसिकली 3 टप्पे या ठिकाणी सांगण्यात आलेले होते. त्यातला पहिला टप्पा होता लेखी परीक्षेचा, जी ऑलरेडी झालेली आहे. पण लेखी परीक्षेमधला कट ऑफ म्हणजे जर मी बघितलं समजा साधारण आन्सर की आलेली आहे. त्या आन्सर कीवरनं अंदाज आपल्याला लावता येतोय. 30 गुणांची परीक्षा होती. यामध्ये 15 मार्क हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क होते. विशेष करून मी पुन्हा एकदा सांगतो बघा, जाहिरातीमध्ये मेन्शन करण्यात आलेले होते, की 30 गुणांची ही परीक्षा आहे. त्यातले तुम्हाला 50% म्हणजे 15 मार्क्स म्हणजे 15 मार्क्स हे अनिवार्य होते. जर तुम्हाला 15 पेक्षा जास्त मार्क आहे, तर तुम्ही यामध्ये इन आहात. यापेक्षा कमी असेल, तर मग तुम्ही याच्यामधून आउट आहात. ठीक आहे. तर क्वालिफाईंग म्हटलं तर 15 मार्काचा टप्पा होता, पहिला टप्पा. जे 15 पेक्षा कमी आहे, त्यांनी याचा विचार करू नये. त्यांनी येणाऱ्या काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत, आगामी भरती परीक्षा, जसं की सगळ्यात पहिली मी म्हणाल आदिवासी विकास भरती जी आहे, त्याची चौकीदार या पदासाठी सध्या एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे. त्या जाहिरातीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या YouTubeवरती आहे. तो एकदा तुम्ही बघून घ्या. यानंतर मी म्हणेल 15 ते 20 मध्ये जे आहेत, फेज 2 मध्ये जे 15 ते जर आपण बघितलं लेखी परीक्षेमध्ये, तर 2 शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे. त्यामुळे 2 चान्सेस बनतात. एक म्हणजे शिफ्ट वाईज निकाल किंवा दुसरा प्रकार दोघांचं मर्जर करणं आणि त्याच्यावरनं नॉर्मलाइज करून स्कोर काढणं. मग याच्यात वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहे. ऑनलाईन असेल तर नॉर्मलाइज होतं, ऑफलाईन असेल तर नॉर्मलाइज नाही होत. चान्सेस बनू शकतात मित्रांनो. 2 शिफ्टमध्ये जर पेपर झालेला आहे, तर चान्सेस बनू पण शकतात. हे फक्त अंदाज आहे. मी असंच होईल असं सांगत नाही. हे अंदाज आहेत. ते पण तुम्ही सगळ्यांनी विचारले म्हणून सांगतोय. अंदाज असा आहे, की मॅक्सिमम चान्स असं बनतात 2 शिफ्टमध्ये पेपर झालाय, तर नॉर्मलाइज स्कोर जो येईल. मग यात असं पण होऊ शकतं, शिफ्ट 1 मधला एखादा आहे, मग त्याचा स्कोर सध्या 24 मार्कांचा आहे आणि पहिल्या शिफ्टमध्ये पेपर झालेला होता. अशा केसमध्ये त्याचा स्कोर एखाद्या मार्काने कमी सुद्धा होऊ शकतो. किंवा नॉर्मलाइज झाल्यानंतर शिफ्ट 2 मधला होता, त्याचा 23च मार्क होते आणि नॉर्मलाइज नंतर 24 किंवा 25 झाले, असं पण होऊ शकतं. हे नॉर्मलायझेशन. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे मित्रांनो, की असं पण होऊ शकतं, की नॉर्मलाइज केलं जाणार नाही. शिफ्टनुसार जी आन्सर की आलेली आहे, त्याचनुसार तुमचे स्कोर जे आहेत ते दिले जाऊ शकतात. होऊ शकतं ऑफलाईन पेपर झालाय म्हणून मे बी तसं पण होऊ शकतं. तर या 2 शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही कंडिशनमध्ये जे 25 प्लस आहे, त्या लोकांना सध्या सेफ झोनमध्ये आहात. बिनधास्त तुम्ही कामाला सुरुवात करा. जे 20 प्लस आहेत त्यांनी पण पुढच्या तयारीला लागायचं. तयारीसाठी म्हणजे तुम्हाला काही वेगळं विशेष करायचं नाहीये. तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि स्वच्छता चाचणी होणार आहे, जी 10 मार्कांची असणार आहे. आणि यानंतर तिसरा टप्पा असेल मुलाखतीचा म्हणजे इंटरव्ह्यूचा. या पद्धतीने असेल. साधारण 15 ते 19 याच्यामध्ये मी जर म्हटलं समजा, तर मध्यम संधी असू शकते. शिफ्ट 2 वाले जे आहेत, मे बी याच्यामध्ये बोलावले जाऊ शकतात. खूप कमी चान्सेस आहे, रेअर आहेत. 20 प्लस जे आहेत त्यांच्यासाठी आत्तापासून तयारीला लागून जा. शारीरिक क्षमता चाचणी आणि सोबत स्वच्छता चाचणी याच्यासाठी तयारी करा. तयारी म्हणजे वेगळं काय करायचं त्याबद्दल पण पुढे सांगा. 25 असेल तर मग बिनधास्त लागायला काही हरकत नाही आणि 15 पेक्षा कमी असेल तर कट ऑफच्या बाहेर आहे. अशा लोकांनी पुढच्या परीक्षांसाठी तयारी करायची आहे. शारीरिक आणि विशेष कौशल्य चाचणी याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे? पहिलं फिजिकल अजिलिटी. शारीरिक चपळता तुमची चेक केली जाणार आहे. म्हणजे फाईल्स असतील, त्या जाड पुस्तकांचे गठ्ठे असतील, हे तुम्हाला इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी किती वेळ लागतो? पायऱ्यांची चढ उतार करा किंवा फर्निचर आहे, सोफा असेल किंवा काही टेबल्स वगैरे असतील, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे, किती वेळात ते तुम्ही करू शकता? एखादं काम तुम्हाला सांगितलं जाईल, एखाद्या ठिकाणावरून जाऊन तुम्हाला काहीतरी आणायला सांगितलं जाईल, मग ते तुम्हाला किती वेळ लागतो त्याच्यासाठी? तुम्ही किती चपळ आहात? तुमचा चालण्याचा वेग, बोलण्याचा वेग, या सगळ्या गोष्टींबद्दल इथं थोडीशी शारीरिक चपळता चेक केली जाईल. दुसरा मुद्दा विशेष कौशल्य, ज्याच्यामध्ये स्पेशल स्किल्स म्हणतो आपण.
यामध्ये मित्रांनो तुम्हाला विशेष करून स्वच्छता चाचणी ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीची असेल. या दोघांना मिळून 10 मार्क मित्रांनो असणार आहे. साहेबांचे टेबल, संगणक किंवा कपाट साफ करणं, कशा पद्धतीने चांगलं साफ करू शकता का? अस्ताव्यस्त पडलेले रेकॉर्ड्स असतील किंवा फाईल्स आहे त्या योग्य क्रमाने लावणे, फायलिंग करणं, उकारा देणं म्हणजे ते जोरात आवाज दिला जातो बघा. मग ते आवाज तुम्ही प्रॉपरली देताय का? तुमचा आवाज कसा आहे? एकदमच बारीक आवाज असेल तर नाही चालणार. तर ह्या टाईपमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये चेक केले जातील. पुढचा मुद्दा आहे तो इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यूमध्ये काही जणांना वाटतं, की इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जाईल बाबा? लय अवघड-अवघड प्रश्न असतील का? तर बिलकुल नाही मित्रांनो, एकदम साधे. त्यांना क्लर्क नाही पाहिजे. त्यांना एकदम साधे लोकं दैनंदिन काम करण्यासाठी ऑफिस बॉय पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्वच्छतेचे योग्य तंत्र काय? स्वच्छतेबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न आहे, की या चाचणीमध्ये नेमकं काय विचारणार? तर मित्रांनो ह्या टाईपचे कामं जे म्हटलं दैनंदिन कामासाठीचे साफ-सफाई, टेबल असेल सॉरी टेबल असेल, संगणक असेल, कपाट असेल यांना साफ करायचं आहे. तर यासाठी नेमकं काय करावं? तर अशा केसमध्ये मित्रांनो दैनंदिन कामात मदत करणारा ऑफिस बॉय त्यांना पाहिजे आणि तुम्हाला ती कामं जमले पाहिजे. बस. आता स्वच्छता करायची तर नेमकी कशी करायची बाबा? मग ज्या लोकांनी घरामध्ये स्वच्छता केली असेल, जर मॅरिड असेल तर तुम्हाला लग्नानंतर सवय झाली असेल पत्नीला मदत करण्याची कामात आणि तुम्हाला स्वच्छता कशी करायची ती माहिती असेल. लग्नानंतर बरेच कामं घरकाम करायला सोपं जातं. आणि जोक्स अपार्ट तुम्ही याच्यावरनं विचार करू नका वेगळा अजून काही. मी जस्ट गंमत म्हणून म्हटलं. जर मी म्हटलं समजा ज्यांनी घरात कामं केली असतील, कधी आईच्या हाताखाली असेल किंवा बायकोच्या हाताखाली काम केलेलं असेल, स्वच्छता केलेली असेल, त्यांना लई जड जाणार नाही. पण ज्या लोकांनी आत्तापर्यंत असे काही कामं केलेली नाही, त्यांना थोडंसं जड जाऊ शकतं. त्यांनी थोडं मग महिनाभर बघा महिला मंडळ तुमच्यासाठी थोडीशी मदत म्हणून मी सांगेल त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी थोडंसं घरकामाला लावा. स्वच्छता वगैरे त्यांच्याकडनं करून घ्या. चांगली करताय की नाही ते चेक करा. थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर या मुद्द्यावरती येऊ आता. आता मी म्हटलं समजा हे स्वच्छता करत असताना कशासाठी हे सगळं करायचं याचं कारण बघा. सगळ्यात पहिल्यांदा योग्य तंत्र काय असलं पाहिजे? तुम्हाला समजा सांगितलं की घरामध्ये जे आहे तुम्हाला 4 कामं दिले. घरामध्ये पंखा तुम्हाला साफ करायचा आहे, फरशी साफ करायची आहे, सोफा साफ करायचा आहे किंवा किचनमधले काही ते भांडे आहेत ते पण साफ करायचे आहे. अशा केसमध्ये तुम्ही पहिलं काम कोणतं करणार? तर काही जण म्हणतील सोफा पहिले साफ करून घेऊ, मग नंतर फरशी करू, मग नंतर फॅन करू. तर मित्रांनो पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा फॅन क्लीन केला पाहिजे. फॅन आणि जी वरचं सीलिंग असेल ते क्लीन करून घ्या. त्याचा सगळा कचरा किंवा जी घाण असेल ती खाली पडेल. जाळे, जळमटे वगैरे बरोबर? आता ते पडल्यानंतर मग खाली स्वच्छता करायला सुरुवात करा. मग सोफा वगैरे किंवा भांडे जे असतील ते सगळं क्लीन करून घ्या. ते झाल्यानंतर त्याची पण घाण पडेल आणि ती फरशीवरती पडेल. मग फरशी साफ करून घ्या. तो सगळ्यात पहिल्यांदा पंखा बंद करा, धूळ उडणार नाही. छताची जळमटं काढा, धूळ हे करा. त्यानंतर टेबल, संगणक, फर्निचर पुसून घ्या आणि सगळ्यात शेवटी काय पुसा? फरशी पुसा. तर अशा बेसिक गोष्टी ज्या असतात, तुम्हाला एखादी गाडी साफ करायची आहे किंवा काचा साफ करायच्या आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय-काय वापरणार? कशा पद्धतीने त्याला क्लीन करणार? कपड्याने तुम्ही काच साफ करणार का? तर बिलकुल. तर काचेसाठी जे आहे तर स्पेशल लिक्विड जे असतं ते लिक्विड कोलीन आणि कोलीन जे म्हणतो आपण ते लिक्विड जे आहे ते वापरणार अँड अलोंग विथ दॅट त्याच्यासोबत कपडा न वापरता पेपर जे असतात ते पेपर प्रेफर केलं पाहिजे. सो अशा टाईपचे छोटे-मोठे प्रश्न विचारले जातील. काही ठिकाणी तुम्हाला ते स्क्रॅचेस पडू नये याची काळजी घ्यायची असते म्हणून प्रॉपर हलके ते जे सॉफ्ट कपडे असतात वगैरे जे आहेत ते डायरेक्ट न वापरता सॉफ्ट कपडा जो असतो तो वापरला पाहिजे. अशा प्रो टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला घरातनं बऱ्यापैकी भेटतील. तुम्हाला जर वाटलं समजा, की स्वच्छतेबद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे, तर घरात वाईफ असेल तर वाईफला विचारा. घरकाम करत असेल तुम्हाला सगळं माहितीच आहे आणि मग त्यांच्याकडनं अजून काही टिप्स ज्या असतात त्या थोड्याशा घ्या. ओके. चलो. आता येतो महत्त्वाचा मुद्दा इंटरव्ह्यूवाला. इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय असणार आहे? इंटरव्ह्यू म्हणजे एकदम हाय एकदम इंटरव्ह्यू असणार आहे असं बिलकुल नाही. इंग्लिशच आली पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. त्यांना ऑफिस बॉय पाहिजे, त्यांना काही एकदम ऑफिसर वगैरे नाही पाहिजे आणि म्हणून गैरसमज आहे. मला देशाचा जी गरिबीची कारणे यावर अवघड प्रश्न विचारले जातील. ना मुन्ना ना, ऐसे नहीं होगा. अस्खलितपणे एकदम इंग्लिश बोलता आलं पाहिजे. गरज नाहीये. एकदम सोप्या शब्दात तुम्ही मराठीत उत्तर देऊ शकता. तुमच्याकडून नॉलेजची अपेक्षाच नाहीये. तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा दृष्टिकोन तुम्ही लाईफकडे कसं बघता, ह्या टाईपच्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी विचारल्या जातील. साध्या आणि नम्र भाषेची अपेक्षा. तुमच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे, की तुम्ही साधं बोला. हंबल राहा. कुणासोबत ॲरोगंटली बोलू नका. ॲरोगंट कधी-कधी येतो ना, काहीतरी विचारलं की राग येतो आणि रागा-रागात उत्तर देतात. ते करू नका. इंग्रजीची भाषा नाही, पण सभ्यतेची भाषा असली पाहिजे.
सोबत तुम्हाला मूलभूत बेसिक माहिती जी आहे, लाइक मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे, सरन्यायाधीश कोण आहे भारताचे, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक बेसिक असल्या पाहिजे. स्वतःची ओळख करून द्या. आता इंटरव्ह्यू चालू होते. इंटरव्ह्यू चालू होत असताना काय केलं पाहिजे? थोडंसं तुमचा शिष्टाचार ज्याला म्हणतो आपण तो असला पाहिजे. तुम्हाला प्रश्न विचारला समजा, पूर्ण नाव तुमच्याबद्दल इंट्रोड्यूस करा. माहिती द्या तुमच्याबद्दलची. पूर्ण नाव सांगा, गाव सांगा, शिक्षण सांगा आणि सोबत थोडंफार कुटुंबाची माहिती सांगा. खूप जास्तीची सांगत बसायची नाही. ती माहिती रटाळ होईल असं सांगू नका. एकदम कामापुरतं जेवढं गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टी सांगा. नंतर काय टाळावे ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी करू नका. काही जणांना असतं बघा बोलण्यात बरंच काही बोलून देतात. माझं तर लई प्रॉब्लेम होते सर असं होतं आणि तसं. बिलकुल नाही. एवढं त्या ठिकाणी बोलायचं नाही. चित्रपट पाहण्याची आवड किंवा इतर अनावश्यक छंद तुम्हाला विचारले तर, तरी पण ते सांगणं थोडंसं टाळा. त्याच्याऐवजी जरा प्रॉपर छंद सांगा, जे युजफुल असतील. फाजील आत्मविश्वास दाखवू नका बिनकामाचा. मी तर लय टॅलेंटेड आहे, मी लय हुशार आहे, मला एवढे मार्क होते, मी तर असा आहे, तसा आहे, असं दाखवू नका. न विचारलेली अतिरिक्त माहिती सांगण्याच्या भानगडीत जाऊ नका. लय हुशार तिथं दिसू नका. लय हुशार दिसले की तुम्ही रिजेक्ट होणार. पुन्हा सांगतो, लय हुशार दिसले तर रिजेक्ट होणार. कारण काय? लय हुशार असेल तर तुम्ही पुढच्या पदासाठी जबाबदार जाणं. तुम्ही ह्या पदासाठी का बरं येताय? असं ते विचार करतील. आणि म्हणून या जागेवरती हा पर्सन टिकून काम करणार नाही. त्यांना असे एम्प्लॉयी पाहिजे, की जे टिकून राहतील, जास्त काळ त्यांच्यासोबत राहतील, सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि दुसरं काही विचार करणार नाही. ठीक आहे? आणि म्हणून ह्या टाइपमध्ये सिलेक्शन तुमचं होईल. आता काही लोकं असे आहेत बघा, की जे शिकलेले आहेत, भरपूर शिक्षण झालंय, ग्रॅज्युएशन झालंय किंवा अजून काही इंजिनिअरिंग वगैरे पण झालंय आणि तरीसुद्धा शिपाई पदासाठी अप्लाय केलंय. मग अशा लोकांना प्रश्न विचारले जातील, तुम्हाला तर तिकडं चांगली अपॉर्च्युनिटी होती. तुम्ही इंजिनिअर झालेले आहात, आय-टीमध्ये तुम्हाला चांगला स्कोप होता. मग ते सगळं सोडून तुम्ही शिपाईची नोकरी का बरं करताय? असं ज्यावेळेस विचारलं जाईल, त्यावेळेस मित्रांनो हे सांगा. आर्थिक स्थैर्य, कुटुंबाची जबाबदारी, श्रमाची प्रतिष्ठा हे प्रॉपर असलं पाहिजे. मग उत्तर देताना कोणत्या शब्दात देणार? तर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मला आर्थिक स्थैर्याची नितांत गरज आहे. कोणतंही काम छोटं-मोठं नसतं. म्हणून सरकारी नोकरीत मिळणारी ही संधी मी तत्परतेने आणि अधिक प्रामाणिकपणे पार पाडेन. ठीक आहे. हे एकदम तुमचं आयडियल असं उत्तर असलं पाहिजे. मी सर टाईमपास म्हणून आलोय. माझं तर दुसरीकडे बी सिलेक्शन झालंय. पण मी ते नको म्हटलं हे सरकारी आहे म्हणून मी इकडे आलोय. मला तसं काही जॉब नाही असं नाहीये. पण मी तरी पण आलोय. असं काही सांगू नका. कळतंय? या सगळ्या गोष्टींचा वेगळा परिणाम होईल. रिजेक्शन तिथेच होऊन जाईल. ठीक आहे. तो गरज दिसली पण पाहिजे. दाखवा. ठीक आहे. सोबत तुमचं एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला विचारलं, तुमचं अटायर वगैरे बघितलं, तुमचं लूक बघितला आणि मग तुम्हाला म्हटलं, की तुला जर गाडी पुसायला एखाद्या अधिकाऱ्याची गाडी वगैरे पुसायला किंवा झाडू मारायला सांगितलं, तर कराल का? "नाही, नाही सर, गाडी कसं काय पुसणार? तो तर त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. ती वैयक्तिक मालमत्ता आली. मी कोर्टात काही पण सांगा, मी ते करेल. पण त्यांचं कसं काय करणार?" सिंपल शब्दात सांगा, "होय." काहीही काम सांगा, मी करायला तयार आहे. असंच त्या ठिकाणी येडा बन के पेडा खाने पडेगा. ठीक आहे. तर त्यामुळे या पद्धतीने उत्तर द्या. मुलाखतीत कोणत्याच कामाला नाही म्हणायचं नाही. प्रत्येक कामाला म्हणायचं हो. बरं जॉब लागल्यानंतर तुम्ही ठरवा ना, करायचं की नाही करायचं ते बाकीचं नंतरचं राहिलं. पण सध्या मी म्हणेल तिथं हो म्हणायला काय हरकत बिनधास्त. जे आहे ते हो म्हणा, एक्सेप्ट करा आणि पुढे चला. तर सिलेक्शन होईल. पोशाख काय असला पाहिजे? मुलांसाठी हलक्या रंगाचे म्हणजेच काय लाईट कलर जे असतात लाइक व्हाईट वगैरे म्हणतो आपण किंवा लेमन असेल किंवा स्काय ब्लू असेल, पिंकमध्ये एकदम स्लाईटवाला असेल, बेबी पिंक वगैरे तसल्या टाईपमध्ये. एकदम शक्यतो मी म्हणेल असे सॉफ्ट कलर जे असतात, विशेष करून स्काय ब्लू, व्हाईट, लेमन कलर हे प्रिफर करा. गडद ब्लॅक असेल, ब्लॅक पॅन्ट, गडद रंगाची पॅन्ट असली पाहिजे. काळे किंवा ब्राउन कलरचे शूज पण फॉर्मलवाले प्रिफर करा. भडक रंगाचे कपडे शक्यतो टाळा आणि चप्पल वगैरे वापरण्यापेक्षा शब्द असलेलं बेटर. मुली साधी साडी किंवा पंजाबी ड्रेस किंवा साधा फॉर्मल एखादा ड्रेस वापरा. शॉर्ट्स किंवा टी-शर्ट तसला काही प्रकार तुम्ही घालू नका. या पद्धतीने साधेपणावर भर द्या. तुम्ही शिपाई या पदासाठीच्या इंटरव्ह्यूवर साठी चालले त्यामुळे खूप भडकपणा त्याच्यामध्ये नसावा. एकदम सादगी जेवढी असेल तेवढं चांगलं. शिष्टाचार हे तर झालं एक्सटर्नल अटायर. पण इंटरनली तुम्ही कसं असलं पाहिजे, तुमचं बोलणं कसं असलं पाहिजे ते तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून समोर दिसणार आहे आणि म्हणून थोडंसं "मे आय कम इन सर?" असं विचारून एंटर करा. त्यानंतर गुड मॉर्निंग म्हणून सगळे जेवढे पॅनलमध्ये 3-4 लोकं असतील, त्यांच्याकडे बघून त्यांना गुड मॉर्निंग म्हणा. प्रत्येकाला वेगळं म्हणायचं का सगळ्यांना मिळून एकदाच म्हणायचं?
गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग सर, मॅम. तुम्ही असं सर असतील तर सर, मॅडम असतील तर मॅम. सगळ्यांना मिळून, सरांना मिळून एकदा, मॅमला मिळून एकदा असं पण म्हणू शकता. उत्तर माहीत नसेल तर अंदाज लावत बसायचा. सर हे असं असेल, तसं असेल. असे अंदाजे टोले मारू नका. आपल्याला ही लई सवय असते. अंदाजे टोले बिलकुल मारू नका. त्याच्याऐवजी सरळपणे एकदम पोलाइटली सांगा, "सॉरी सर, मला या गोष्टीबद्दल माहिती नाहीये, पण मी इथून गेल्यानंतर नक्कीच त्याबद्दल माहिती करून घेईल." ठीक आहे. तो अशा पद्धतीचे उत्तर तुमचे जर आले, तर सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. तो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आपल्याला जर मी म्हटलं समजा ओव्हरऑल जर मी म्हटलं ओव्हरऑल सगळं जर सांगायचं तर काय आहे? बघा तुमचा जर स्कोअर कट ऑफ 25 प्लस आहे तर तुम्ही आजच तयारीला लागलं पाहिजे. तुम्हाला काही वेगळी तयारी करायची नाही, खूप वेळ द्यायचा नाहीये. सोबत तुम्ही बाकीचा अभ्यास पण तुमचा चालू ठेवावा. ठीक आहे. यासाठी आदिवासी विकास भरती ही जी आहे ही सध्या आलेली आहे आणि चौकीदार पदाच्या भरपूर चांगल्या जागा आहेत. ह्या व्हॅकन्सीजमध्ये आपल्याला जर जॉब मिळाला तर खूप चांगली सॅलरी पण आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. तर त्यामुळं याच्याबद्दल विचार करावा. जर तुमचा कट ऑफ 25च्या वरती असेल, तर तुम्ही बिंदास याच्या तयारीला लागा. 25च्या खाली असेल, तर मग थोडासा वेळ तुम्ही सोबत अजून दुसऱ्या एक्झामसाठी सुद्धा दिला पाहिजे. कारण पुढे अजून 2 फेजेस आहेत. काय होईल त्यात सांगता येत नाही. बरोबर? रेशो कसा असतो त्याच्यावर डिपेंड आहे. 15 ते 20 ते 21 ते 25 मध्ये जे लोकं असतील, 21 ते 24 या रेंजमध्ये, अशा लोकांसाठी थोडासा रिस्की झोन आहे. पण ठीक आहे, हरकत नाही आहे. तयारी चालू ठेवा. 15 ते 20 मधले जे असतील त्यांनी खूपच कमी चान्स आहे, रेअर चान्स आहे. अशा लोकांनी तर पुढच्या सगळ्या पोस्टसाठी अप्लाय करत चला. ज्या नवीन व्हॅकन्सीज येत आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या, तिकडे सगळीकडे अप्लाय करा. कारण सिलेबस सेम आहे. ठीक आहे. आणि उरले 15च्या खाली जे असतील त्यांनी तर आवर्जून म्हणजे मी म्हणेल 1 पासून तर 20 मार्कापर्यंत सगळ्यांनी पुढच्या एक्झामच्या तयारीला लागलं पाहिजे. जर कळत नसेल नेमका अभ्यास कसा करायचा आहे, काय करायचं आहे, त्यासाठी दुसरा एक व्हिडिओ दिलेला आहे. त्याची लिंक पण याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो एकदा बघून घ्या. चालेल? थँक यू. गुड डे टू ऑल ऑफ यू.